मने पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल रया. असं की स्वप्नामध्ये पाहिलं बर का ते जाईल रया. ते काय असतं मिथ्याच असतं किंवा जे जे देखणे सफळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. म्हणजे साधं मृगजळ नाही. जसं मृगजळ हरणाला फसवतं. उन्हामध्ये जर पाहिलं तर ते पाणी वाटतं आणि हरणाचा जीव घेतं. परंतु असे की त्या ठिकाणी काही वेळेला जसं स्वप्नावस्था आणि जागृती अवस्था या दोन्हीच्या मधली एक अवस्था त्या ठिकाणी महाराज विद्यारण्य स्वामींनी सांगितलेली. परंतु ते म्हणणं या ठिकाणी येऊ नये ह्या जगताबद्दल म्हणून ज्ञानोबरायांनी मृगजळ मानलं. परंतु ते कुठलं मानलं? स्वप्नामध्ये पाहिलेलं मृगजळ त्या ठिकाणी मानलं. म्हणजे मुळात स्वप्न खोटे आणि त्यापेक्षा त्यामध्ये पाहिलेलं काय आहे हो मृगजळ त्या ठिकाणी खोटे. मग आहे तरी या जगतामध्ये काय? तर ज्ञानोबराय म्हणतात की या जगतामध्ये एकच आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्मा कळले. परब्रह्म परमात्म्याशिवाय या जगतामध्ये म्हणजे दुसरं काहीही त्या ठिकाणी नाही. म्हणून हा भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि दुसरा सगुण साकार सुद्धा आहे. मग काही जण म्हणतील सगुण साकार म्हणजे काय? ज्याच्यामध्ये गुण आहेत त्याला आपण काय म्हणतो? सगुण म्हणतो. निर्गुण कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये काहीच गुण नाहीत त्याला निर्गुण म्हणायचं बर का. मग दोन्ही एक होईल का हो? एका हातामध्ये अग्नी घेतला एका हातामध्ये पाणी घेतलं आणि आपण जर दोन्हीला जर एक म्हणू लागलो तर एक होईल का? मग सगुण आणि निर्गुण दोन्हीही एक कसं काय? तर याचं कारण आहे महाराज हा भगवान परमात्मा सगुणही आहे आणि निर्गुण सुद्धा त्या ठिकाणी आहे. सगुण निर्गुण म्हणजे सगुणही तूच आहेस आणि निर्गुण सुद्धा तूच आहेस. कारण साध्य एक प्राप्त होतं महाराज. निर्गुण निराकार भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली तरी सुद्धा मोक्षच प्राप्त होतो आणि सगुण भक्ती केली तर मोक्षच प्राप्त होतो. पण उलट सगुण भक्तीने दिवाळीचा बोनस भेटतो. कसा भेटतो तुम्हाला सांगतो बर का. त्या ठिकाणी ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा. काय होतं? सगुण भक्तीने ब्रह्मीभूत काया होते. म्हणजे ब्रह्मीभूत अवस्थेची जी खऱ्या अर्थाने अवस्था आहे ही महाराज त्याला अनुभवता येते. आणि भाग्य तरी ऋणी देव ऐसा आणि सगुण भक्तीने देव ऋणी होतो. म्हणून दोन्ही भक्तीचा शेवटचा जो मुक्काम आहे तो मोक्षाच्या रेषेपर्यंत जाणार आहे. म्हणून सगुण निर्गुणाचा ठाव म्हणले मग जायचं कुठे ह्याला हुडकायला? म्हणले तो काही लय लांब नाही. म्हणले तो कुठे? विठे पाव धरी येले. म्हणले तो पंढरपूर मध्ये. याचे पाय महाराज सामान्य नाहीत बर का. जसं या भगवान परमात्म्याच्या पायावर सुद्धा चिन्ह आहेत. तुम्हाला सांगतो कशाचे चिन्ह आहेत? स्वस्तिकाचं चिन्ह भगवान परमात्म्याच्या दोन्ही चरणावरती एकूण 17 चिन्ह शास्त्राने सांगितले. त्यामध्ये जर का पाहिलं तर त्या ठिकाणी जो हत्तीच्या गंडस्थळामध्ये मारलेला अंकुश असतो त्या अंकुशाचं चिन्ह आहे. जी आपली पताका आहे
की जे पताका वारकरी संप्रदायाचे आपण का त्रिकोणी असे आहे महाराज याचं कारण आहे भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी चरणतळावरती ह्या पताकेचं चिन्ह त्या ठिकाणी महाराज आहे, त्या ठिकाणी त्रिकोण आहे, त्या ठिकाणी आयताकार त्या ठिकाणी आहे, सुदर्शन चक्र त्या ठिकाणी आहेत आणि गायीची जी खुरा असतात त्या खुराचं एक चिन्ह आहे. अशी जवळजवळ 17 चिन्ह भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी चरण कमळावरती महाराज आहेत. आणि दुसरी गोष्ट ह्या भगवान परमात्म्याचे जर चरण पाहिले तर सामान्य नाहीत. विठे पाव धरिले, विठेवरती परमात्म्याने पाय ठेवले आहेत खरं, परंतु ते किती पवित्र आहेत तुम्हाला सांगतो. भगवान परमात्म्याने बळीकडून राज्य घेण्याकरता बळीला 3 पाऊल जागा मागितली. पहिल्या पाऊलामध्ये अख्खी पृथ्वी व्यापून टाकली. दुसरा पाऊल जो गेला महाराज तो ब्रह्मलोकापर्यंत गेला. ब्रह्मलोकापर्यंत ज्या वेळेला ब्रह्मदेवापाशी भगवान परमात्म्याच्या पायाचा अंगठा गेला त्या ठिकाणी महाराज त्या चरणाची पूजा ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलू मध्ये असलेल्या पाण्याने महाराज केली. आणि त्याच पाण्यापासून जे आपण गंगा म्हणतो, जी प्रयागराज मध्ये खऱ्या अर्थाने वाहतीये, ती गंगा भगवान परमात्म्याच्या चरण कमलातून निर्माण झालेली. विठ्ठल 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 भगवान परमात्म्याचे चरण खऱ्या अर्थाने विठे पाव धरिलेल्या अशा पद्धतीने आहेत. म्हणून दोन्हीही साखरेसारखे आहेत. अभंगाच्या तिसऱ्या अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता. जशी साखर महाराज असते, ही साखर जर पाहिली तर सर्वांगाने गोड असते. खडी साखर दिली काय किंवा पिठी साखर दिली काय,
दोन्ही साखर खाल्ली तरी दोन्ही साखरेची गोडी खऱ्या अर्थाने गोड स्वरूप असते. आणि एखाद्याने ठरवलं की मला साखर वेगळी करायची आणि साखरेची गोडी वेगळी करायची, येईल का करता? सर्वांगी साखर आवघी गोड, सर्वांगी साखर आवघी गोड, सर्वांगी साखर आवघी गोड, सर्वांगी साखर सर्वांगाने महाराज त्या ठिकाणी गोड असते. साखरेची गोडी सारखी सखा, साखरेची गोडी सारखी सखा, साखरेची तशी या भगवान परमात्म्याची दोन्ही स्वरूप खऱ्या अर्थाने गोड आहेत, ती एकसारखी आहेत. त्याच्यामध्ये भेद करण्याचं त्या ठिकाणी कारण नाही. आणि असे की माणसाला जे दुःख आहे ते महाराज त्या ठिकाणी त्याच्या मनामुळे महाराज दुःख आहे. हा भगवान परमात्मा सुखरूप आहे, जीव त्याचे अंश आहेत. महाराज ममैव अंशो जीव लोके, माझे अंश त्या ठिकाणी जीव आहेत. परंतु माणसाला दुःख कशामुळे? मी आणि माझ्यामुळे केवळ दुःख आहे महाराज, दुसरं माणसाला दुःख नाही. ज्या वेळेला याला यथार्थ स्वरूपाने जाणो त्या वेळेला दुःख निघून जात. परंतु पहिल्यांदा मी आणि माझं या दोन गोष्टी टाकाव्या लागतात. एक जण प्रवासाला निघालेला होता. प्रवासाला निघाल्यानंतर रेल्वेमध्ये बसलेला दुसरा एक व्यक्ती येऊन बसला. हातामध्ये बॅग होती, मोठी ठेवली. एक स्टेशन आलं, त्या ठिकाणी म्हणाला मी आलो म्हणला. लगेच माझी एवढी बॅग आहे म्हणला, ह्या बॅगेकडे लक्ष द्या म्हणला. ठीक आहे म्हणला. गेला महाराज तो. पुढे रेल्वे गेले तरी ह्याचा यायचा पत्त्या नाही. 2-3 स्टेशन गेले. ह्याला वाटलं ज्या अर्थी तो माणूस आला नाही त्या अर्थी आता ही बॅग आहे माझी आहे. त्याने स्वतःची बॅग एका हातामध्ये घेतली, ती बॅग एका हातामध्ये घेतली आणि निघाला. निघाल्यानंतर तिकीट चेकरने त्याला चेक केलं. म्हणलं तिकीट दाखवलं त्याने. तिकीट ठिकाण म्हणला तिकीट आहे माझ्यापाशी. पुढे गेला. चेकिंग पोस्ट वाल्याने त्याला पकडलं. म्हणले का रे एवढ्या मोठ्याला बॅगा? म्हणले कोणाच्यात? म्हणला माझ्यात. म्हणले ही बॅग म्हणला माझी.
म्हणले ही बॅग सुद्धा म्हणला माझीच आहे. बरं दाखव बरं म्हणला का हे ते. त्यांनी त्याची बॅग उचलली, त्याच्यामध्ये कपडे होते. परंतु दुसरी बॅग उचलली, त्याच्यामध्ये एक मेलेला पुन्हा म्हणू लागला माझे नाही माझे नाही. पुन्हा म्हणून जमतय का हो? तसं जोपर्यंत माझा आणि मी मनुष्य म्हणत चलतो तसं महाराज दुःखच आहे. या देहाला मनुष्य मी म्हणतो, परंतु एकदा का मी आणि माझ्याला विसरून ज्या वेळेला महाराज हा परमात्म्याला ओळखतो, ज्ञानोबाराय म्हणतात मी आहे कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. त्या ठिकाणी मी कोण आहे याचा पहिल्यांदा तुम्ही विचार करा. ज्या वेळेला तुम्ही मी कोण आहे या गोष्टीला म्हणले ओळख चाल, त्या वेळेला म्हणले त्या परमात्म्याला आपोआप म्हणले तुम्ही ओळख चाल. म्हणून सगळे परमार्थाची साधना कशा करता असते हो? मीला ओळखण्याकरता असते. जो मनुष्य मीला ओळखतो, कारण असे देह जर पाहिला तर पंचमहाभूताचाच आहे बर का. त्याचा शेवटी त्या ठिकाणी विनाश हा होणार आहे. देहाला मी म्हणता येत नाही. दोन गोष्टी आपल्या कधीच नसतात, कारण देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. रुपया जरी शेवट लावला तरी तो रुपया महाराज खालीच राहतो बर का, वर जात नाही. परंतु एक जात महाराज बर का, आपल्या बरोबर जे आपण आणलेलं असतं ते पुढं आपल्या बरोबर जात. मग आपण काय आणलं होतं? आपण कर्म आणलं होतं बघा. जे कर्म आपण आणलेलं असतं, आधी जे आणलं होतं तेच पुन्हा आपल्या बरोबर येत असतं. म्हणून हे कर्म खऱ्या अर्थाने आपलं चांगलं जर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या कर्माचा हिशोब होतो आणि ह्या जगतामध्येच त्या ठिकाणी देवही कळतो. आणि असे की ज्याला देव कळाला बर का, त्याला सगळ्या जगामध्ये देव दिसू लागतो महाराज बर का. ती गवळण त्या ठिकाणी म्हणते कहा पगदारू देखे आनेरा, देखे तो सब वहीने घेरा. म्हणले सगळा देव म्हणजे मला चराचरामध्ये दिसू लागतो. ही अवस्था भगवान परमात्म्याच्या कृपेची आहे. एकदा सगळे मोठ्या प्रेमाने संप्रदाय भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.